या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार बाजू असलेल्या आकृती आणि त्यांना गणितामध्ये काय काय नावं आहेत, जसं की तुम्ही इथे बघू शकता चौकोन, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन आणि आयत. याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, त्याच्या बाजू कशा प्रकारे वेगळ्या असतात किंवा त्याचे कोन कशा प्रकारे वेगळे असतात, त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. तर आता आपण बघूया की गणिताच्या भाषेमध्ये चार बाजू असलेल्या आकृतीला काय म्हणतात, चौकोन असं म्हणतात. आणि हा जो शब्द आहे ना, हा कुठेही सुद्धा आला किंवा आपण इंग्लिशमध्ये ज्याला क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो, तर क्वाड हा शब्द कुठेही आला तर त्याचा संबंध हा चार बाजूंशी असतो. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा की चार बाजू किंवा चार कोन किंवा कुठल्या तरी चार या संख्येशी चौ किंवा इंग्लिशमध्ये क्वाड ह्या शब्दाचा त्याचा अर्थ असतो. तर आता आपण बघूया की चौकोन कशा कशा प्रकारचे असतात. तर सर्वप्रथम मी इथे एक छोटीशी आकृती काढतो की आपल्याकडे हा एक चौकोन आहे, त्यानंतर हा सुद्धा एक चौकोन मी इथे काढतोय, हा सुद्धा आपल्याकडे एक चौकोन आहे. त्यानंतर आपल्याकडे हा इथे मी एक आकृती काढतो, हा सुद्धा एक चौकोन आहे. कारण या तिघांना सुद्धा बघा, तुम्ही बघू शकता इथे चार बाजू आहेत, ही पहिली दुसरी तिसरी चौथी. इथे पण ही पहिली दुसरी तिसरी चौथी चार बाजू आहेत. नंतर मी इथे ही एक आकृती काढतो, हा सुद्धा एक चौकोन आहे. आणि असा एक थोडासा विचित्र आकाराचा आपण एक काढूया. हा सुद्धा काय आहे, हा सुद्धा एक चौकोन आहे. कारण इथे ही पहिली बाजू, ही दुसरी तिसरी आणि चौथी, ह्याला चार बाजू आहेत. तर तुम्ही म्हणाल की चौकोन काय नाही आहे ते पण आम्हाला सांगा बरं. तर आपण इथे बघूया की समजा मी इथे एक असा त्रिकोण काढला, तर ह्या त्रिकोणाला आपण चौकोन म्हणू शकतो का? नाही, कारण ह्याला तीन बाजू आहेत बघा, ही पहिली दुसरी तिसरी. तर हा त्रिकोण हा काही आपण त्याला चौकोन म्हणू शकणार नाही, किंवा क्वाड्रिलॅटरल इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात तो पण म्हणू शकणार नाही. त्यानंतर समजा आपण इथे एक गोल काढला असा, तर हा गोल हा चौकोन आहे का, किंवा गोल हा क्वाड्रिलॅटरल आहे का? तर नाही, याच्या सगळ्या ज्या बाजू आहेत तर ह्याला बाजूच आहे की नाही आपण सांगू शकत नाही. हा पूर्ण असा गोलाकृती एक आकार आहे, त्यामुळे त्याला बाजू नाहीत आणि तो असा कर्व आकार आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा चौकोन नाही आहे. ही आकृतीसुद्धा चौकोन नाही आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा जर आपण अशी एक आकृती बघितली की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे, आता ह्या किती बाजू झाल्या मोजा बरं, पाच बाजू, 1 2 3 4 आणि 5. तर ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला पंचकोन म्हणतो. पाच कोन किंवा पाच बाजू असलेली ही आकृती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पंचकोन, किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो पेंटागॉन. तर ह्याला सुद्धा आपण चौकोन म्हणू शकत नाही, त्याच्यामुळे ही सुद्धा आकृती चौकोन नाही आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर चारपेक्षा जास्त बाजू असतील, 5 6 100 जरी बाजू असतील तरी त्याला आपण चौकोन नाही म्हणणार, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि चारपेक्षा कमी जरी बाजू असतील, म्हणजे 3 असतील, 2 असतील किंवा 0 असतील, तरीसुद्धा आपण त्याला चौकोन असं नाही म्हणू शकत. चौकोन म्हणजे फक्त चार बाजू चार कोन ज्याच्यामध्ये असतील तो चौकोन असतो. तर आता आपण चौकोनाबद्दल समजून घेतल्यानंतर चौकोनाचे जे प्रकार आहेत त्याच्याबद्दल समजून घेऊया. तर सर्वप्रथम समांतरभुज चौकोन, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॅरालेलोग्राम असं म्हणतो, त्याबद्दल समजून घेऊया. तर समांतरभुज चौकोन म्हणजे काय, तर असे चौकोन ज्याच्या सम्मुख बाजू ज्या असतात त्या समांतर असतात. आपण त्याचं खाली उदाहरण बघूया. तर तुम्ही म्हणाल की सम्मुख बाजू म्हणजे काय, तर ही या समांतरभुज चौकोनाची ही एक बाजू झाली आणि समजा ही त्याची दुसरी बाजू झाली. तर या दोन बाजू या एकमेकांच्या समोरासमोर आहेत, म्हणजेच त्या सम्मुख आहेत आणि त्या एका दिशेने जात आहेत. म्हणजे ही बाजू इथे अशा प्रकारे या दिशेने जाते आणि ही सुद्धा या दिशेने. म्हणजेच काय, तर ही बाजू जेव्हा वरती वरती जाईल आणि इथून सुद्धा ही वरती वरती जाईल, तेव्हा त्या दोन बाजू एकमेकांना छेदणार नाहीत, त्या कधीच छेदणार नाहीत, त्या वरती आणि अशा प्रकारे खाली जात राहतील. म्हणजेच त्या एकमेकांच्या छेदिका होऊ शकत नाहीत. त्याच प्रकारे ही जी बाजू आहे, ही बाजू आणि ही बाजू, या दोन बाजूसुद्धा एकमेकांना सम्मुख बाजू आहेत.
म्हणजेच ही बाजू या दिशेने जाते आणि ही बाजूसुद्धा या दिशेला जात आहे. ही बाजूसुद्धा पुढे जेव्हा जाईल तेव्हा ती या बाजूला छेदणार नाही आणि या दिशेने सुद्धा ती कधी छेदणार नाही. त्यामुळे त्या एकमेकांच्या सम्मुख बाजू आहेत. तर अशा चौकोनाला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो, कारण त्याच्या या बाजू ज्या आहेत त्या एकमेकांना समांतर आहेत. तर समांतरभुज चौकोनाचं अजून एक आपण उदाहरण बघूया. ते उदाहरण तुम्हाला माहिती असेलच. ते उदाहरण म्हणजे काय, तर एक चौरस. आता इथे मी हा चौरस काढतोय. तर हा जो चौरस आहे हा सुद्धा एक समांतरभुज चौकोन आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही एक बाजू जी आहे समोरासमोरील आणि ही त्याची समोरील बाजू, या दोन बाजू एकमेकांच्या सम्मुख बाजू आहेत आणि त्यासुद्धा अशा प्रकारे एका दिशेने जात आहेत, ज्या प्रकारे आपण या उदाहरणामध्ये बघितलं. आणि त्याच्या या ज्या बाजू आहेत, ही बाजू आणि ही बाजू, या बाजू देखील कशा आहेत, त्यासुद्धा एकमेकांना सम्मुख किंवा समांतर आहेत. त्यासुद्धा पुढे पुढे जाऊन एकमेकांना छेदणार नाहीत आणि या दोन बाजूसुद्धा पुढे पुढे जाऊन एकमेकांना छेदणार नाहीत. त्यामुळे हा चौरस हा सुद्धा समांतरभुज चौकोनाचं एक उदाहरण आहे. आणि चौरस ही एक स्पेशल केस आहे. म्हणजेच वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये आपण बघूया की चौरस का स्पेशल आहे. तर तुम्ही आता विचाराल की कुठल्या प्रकारचा चौकोन हा समांतरभुज चौकोन नसतं बरं. तर आपण इथे खाली उदाहरण बघूया की समजा मी अशा प्रकारचा एक चौकोन काढला इथे आणि इथे त्याची दुसरी बाजू अशा प्रकारे आणि इथे ही वरची बाजू आणि इथे खालची बाजू. आता तुम्ही म्हणाल या ज्या दोन बाजू आहेत, ही वरची आणि ही खालची बाजू, ह्या एकमेकांना समांतर आहेत. म्हणजेच त्या सम्मुख बाजू एकमेकांच्या समांतर बाजू आहेत, त्या एकमेकांना कधी छेदणार नाहीत. आणि हे तुमचं बरोबर आहे. पण त्यांच्या या ज्या बाजू आहेत, कडेच्या बाजू, या तुम्ही इथे बघू शकता की या बाजू वरती जर नेल्या आपण तर त्या अशा प्रकारे वरती जात राहतील. ही सुद्धा बाजू जर आपण बघितली तर ती अशा प्रकारे वरती जात राहील आणि ती एका बिंदूमध्ये एका पॉइंटला एकमेकांना छेदेल. म्हणजेच काय, तर या दोन्ही ज्या बाजू आहेत, या दोन बाजू एकमेकांसमोरील या दोन बाजू या एकमेकांना समांतर नाहीत आणि त्या पुढे जाऊन एकमेकांना छेदणार आहेत. त्यामुळे हा समांतरभुज चौकोन आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे हा समांतरभुज चौकोन नाही. तर चला आपण पुढच्या चौकोनाचा प्रकार बघूया, तो म्हणजे समभुज चौकोन. तर समभुज चौकोन म्हणजे अशा प्रकारचा चौकोन असतो की ज्याच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. तर तुम्ही म्हणाल की मग समभुज चौकोन आणि समांतरमध्ये काय फरक आहे बरं. तर पहिले मी ना इथे एक समांतरभुज चौकोन घेतो. तर या समांतरभुज चौकोनामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर त्याच्या या ज्या समोरासमोरील बाजू आहेत, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू आणि त्याच प्रकारे ही बाजू आणि ही बाजू, या दोन बाजू एकमेकांना काय असतात, त्या समांतर असतात. म्हणजेच ही बाजू याला समांतर आहे आणि ही वरची बाजू याला समांतर आहे. परंतु या ज्या बाजूंची लांबी आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजेच तुम्ही म्हणाल की समजा ही वरची लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि ही बाजूची लांबी 2 सेंटीमीटर आहे आणि ह्याच्या समोरची सुद्धा समजा 2 सेंटीमीटर आहे आणि खालची सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. तर यांची लांबी ही समान नाही आहे, म्हणजेच वेगवेगळी लांबी आहे. 5, 2, 5, 2 अशा प्रकारे. म्हणजेच काय, तर समांतरभुज चौकोनामधल्या या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते, पण त्यांच्या सर्व बाजूंची लांबी ही समान नसते. आणि हा जो समभुज चौकोन आपण बघणार आहोत त्याच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. हा या दोघांमधला मेन फरक आहे. त्यामुळे याला आपण समभुज चौकोन म्हणू का, तर नाही, हा समभुज चौकोन नाही आहे. तर मग समभुज चौकोन कशा प्रकारचा असेल, तर समजा मी इथे एक आकृती काढतो बघा. तर इथे आपण अशा प्रकारचा हा एक चौकोन घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल की हा चौकोन थोडासा पतंगाकृती दिसतोय किंवा काजू कतलीसारख्या आकाराचा दिसतोय. तर तुम्ही एकदम बरोबर विचार करत आहात. तर या चौकोनामध्ये किंवा अशा प्रकारच्या चौकोनामध्ये बघा, या ज्या समोरासमोरील बाजू आहे, म्हणजेच या बाजूच्या समोरील बाजू ही आहे आणि या बाजूच्या समोरील बाजू ही आहे. तर या बाजूंची लांबी ही समान असते. म्हणजेच या चारही बाजूंची लांबी, जसं की आपण इथे बघू शकतो की समजा या बाजूची लांबी 4 सेंटीमीटर आहे
तर हिची सुद्धा 4 सेंटीमीटर असेल, हिची पण 4 आणि हिची सुद्धा 4. या चारही बाजूंची लांबी ही समान असेल. तर अशा प्रकारच्या चौकोनाला आपण काय म्हणतो, तर याला आपण समभुज चौकोन असं म्हणतो. तर आपण इथे समभुज चौकोनाचं अजून एक उदाहरण बघूया. तर आपण इथे समजा एक चौरस घेतला. अशा प्रकारे आपण इथे एक चौरस घेतला. तर तुम्ही म्हणाल की या चौरसाच्या सुद्धा या ज्या समोरासमोरील बाजू आहेत, म्हणजेच ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू आणि ही बाजू, या चारही बाजू ह्या समान लांबीच्या आहेत. म्हणजेच चारही बाजूंची लांबी जशी इथे आपण समजा 4-4 सेंटीमीटर बघितली होती, तर इथे सुद्धा ही 4 पहिली बाजू, ही दुसरी 4, तिसरी 4 आणि चौथी 4, या चारही बाजूंची लांबी चौरसामध्ये काय असते, तर समान लांबीची असते. त्यामुळे आपण चौरसाला सुद्धा एक समभुज चौकोन आहे असं म्हणू शकतो. तर यानंतर आपण आयत या चौकोनाबद्दल जाणून घेऊया. तर मी इथे ते समजवण्यासाठी आयताची इथे एक आकृती काढतो. जसं की आपण बघू शकता, ही आयताची पहिली बाजू आहे, ही दुसरी बाजू आहे, ही तिसरी बाजू आहे आणि ही त्याची चौथी बाजू आहे. आणि हा आयत हा समांतरभुज चौकोनाप्रमाणे दिसतोय की नाही तुम्हाला? अगदी बरोबर. तर आयत हा एक समांतरभुज चौकोनच असतो, परंतु त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर आयताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, म्हणजे इथे तुम्ही त्याचे कॉर्नर किंवा कोन बघू शकता. तर आयताचा प्रत्येक कोन जो आहे, हा कोन काय असतो, हा काटकोन असतो. म्हणजेच तो किती अंशाचा असतो, तो 90 अंशाचा कोन असतो. समांतरभुज चौकोनाचं जर आपण बघितलं तर त्याच्या समजा ह्या ज्या समोरासमोरील बाजू आहेत, जसं आपण इकडे बघितलं होतं, ह्या बाजू एकमेकांना समांतर आहेत आणि त्या कधीच एकमेकांना पुढे जाऊन छेदणार नाहीत. आणि यासुद्धा ज्या बाजू आहेत, यासुद्धा बाजू एकमेकांना समांतर आहेत, पण त्या कधी एकमेकांना पुढे जाऊन छेदणाऱ्यातल्या नाही आहेत. आणि त्याच्यामधला वेगळेपणा हा त्यांच्या कोनामध्ये आहे. जर आपण इथे बघितलं की समांतरभुज चौकोनामधले हे जे कोन आहेत ते काटकोन आहेत का, तर तुम्हीच इथे बघू शकता की हा जो कोन आहे याचा आकार वेगळा आहे. त्यानंतर हा जो कोन आहे याचा आकार विशाल कोनासारखा आहे, याचा लघु कोनासारखा आहे. त्याच्यामुळे हे कोन हे काटकोन आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आणि आयतामधले हे कोन, हे सर्व कोन अंतरकोन हे काटकोन आहेत. म्हणून आयत जो आहे हा वेगळा प्रकारचा चौकोन आहे असं आपण डेफिनेटली 100% म्हणू शकतो. आता तुम्ही विचाराल की चौरस जो असतो, म्हणजे आपण इथे पुन्हा एक चौरस काढूया. तर हा आपला चौरस जो आहे, हा चौरस तुम्ही म्हणाल हा आयत आहे का, तर नक्कीच चौरस हा सुद्धा एक प्रकारचा आयत असतो. कारण त्याच्यासुद्धा या समोरासमोरील जी बाजू आहे, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, ह्या एकमेकांना समांतरसुद्धा आहेत. त्या एकमेकांना पुढे जाऊन कधी छेदणाऱ्यासुद्धा नाही आहेत. त्याचप्रमाणे त्याचे जे अंतरकोन आहेत, हे अंतरकोनसुद्धा काय आहेत, हे अंतरकोन काटकोन आहेत. म्हणजेच ते 90 अंशाचे कोन आहेत. आणि हे चारही कोन आयताप्रमाणे काटकोन आहेत. म्हणून चौरस हा सुद्धा एक प्रकारचा आयत असतो. आता तुम्ही इथे गंमत बघा की चौरस हा एक समांतरभुज चौकोनसुद्धा असतो, चौरस हा एक चौकोनसुद्धा असतो, चौरस हा एक समभुज चौकोनसुद्धा असतो आणि तो एक आयतसुद्धा असतो. त्यामुळे चौरस हा आपण मगाशी काय म्हटलो, ही एक स्पेशल केस आहे, म्हणजेच एक विशेष बाब आहे की चौरस हा अशा प्रकारचा एक खास चौकोन आहे जो या चारही प्रकारामध्ये फिट होतो आणि जो चारही प्रकारांचं एक उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो.